लाईट. अरे हे काय आहे सगळं? सरप्राईज. हॅपी बर्थडे. अय्या, हे सगळं तू माझ्यासाठी केलंस? ऑब्विसली यास युअर नेम ना. कसलं भारी आहे हे शनाया. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. आय नो आय लव्ह यू. यू नो व्हॉट, मला ना केक शोधायला खूप त्रास झाला यार. का? क्योंकि आय न्यू आय हॅड टू बाय अ ह्यूज केक, कारण त्याच्यावर 50 कॅन्डल्स लावायला लागणार ना तुझ्या एज प्रमाणे. यार तू परत सुरू झाली. मी चाललो बस. सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे टेल मी युअर एज ना. अरे आता परत तू. बरं नाही, सॉरी. ओके डन, नाही बोलणार. थँक्यू सो मच. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. I know. Sit, please, please, please. Please come. Wait. I'll do it for you. हो. Sit. थँक्यू. केक बघ ना. केक. व्हॉट्स युअर एज? अरे यार तू आता बास झाली. मस्कर मी चाल. सॉरी. आता बास. हा, हे लास्ट. याच्यानंतर नाही चिडवायचं. लास्ट. I promise. काप ना, please. नाही, थांब. सॉरी. बापरे, कॅन्डल्स वगैरे. कांट बिलीव्ह हे सगळं तू माझ्यासाठी केलंस. You like it? कोर्स. Okay, almost done ना. काप आता काप. Ready? कापू? हो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Gabby. मी. थांब. आय लव्ह यू सो मच बच्चा. I know I love you. राधिका तू. हा, तुमची कोणती महत्वाची मीटिंग चालली आहे ते पाहायला आले. आणि मी एकटीच नाही आले, तुम्हाला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला बरेच जण आले. आनंद भाऊजी, पानवलकर साहेब, या. रेवती, मामाजी. हा काय प्रकार आहे सगळ्या राधिका? हो, प्रकार काय? हे सगळे जण तुम्हाला शुभेच्छा देऊन राहिले. तुम्हाला तर शुभेच्छांची खूप गरज आहे. घ्या शुभेच्छा घ्या. अहो, ते सुरू राहू दे ना तुमचं. सोना बेबी लव यू टव यू सुरू राहू द्या. मी आले म्हणून थांबायची काय गरज आहे? वाढदिवस आहे तुमचा, साजरा तर झालाच पाहिजे. आणि घरच्यांसोबत नाही केलं तरी चालतंय, पण गर्लफ्रेंड सोबत वाढदिवस साजरा झालाच पाहिजे ना. आणि गुरु, तू डॉक्टर पाशी जाणार होतास ना? हे आहे का डॉक्टरचं क्लिनिक? आपला लहान पोरगा तापानं फणफणतोय, त्याच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करायचा त्याला, म्हणून सारखा बाबा करून राहिला. तुम्ही इथे या भैयार सोबत वाढदिवस साजरा करून राहिले. जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा. गुरुनाथ, तू तर सगळ्यांना सांगितलं होतंस तुझं आणि शनायाचं काही नाही म्हणून. काय तर याला काय म्हणायचं? लफडं हो लफडं, दुसरं काय? नानाजी, अहो यांचं कधी थांबलेलंच नव्हतं. हा गुरुनाथ आपल्या सगळ्यांशी खोटं बोलत होता आणि राधिकाला फसवत होता. राधिका, एक बरं झालं आज तू या गुरुनाथला रंगे हात पकडलंस. हो, पकडलं काय पकडलं? काय वाटेल ते बोलू नका, ऐकून घेतोय म्हणून. मी काय चोर आहे पकडायला? राधिका, अगं माझ्यासाठी हे सगळं सरप्राईज होतं. हो खरंच, मलाही याची कल्पना नव्हती. या हिने, शनायाने मला इथे सरप्राईज द्यायचं म्हणून बोलवलं आणि मला म्हणाली मी सगळ्यांना बोलवणार आहे. मलाही अजिबात कल्पना नव्हती. हो ना बच्चा?
शनाया, मिस शनाया, बरोबर बोलतोय ना मी? हो मी शन्या, तुला तर खूपच काळजी का माझ्या नवऱ्याची. म्हणून एवढी मोठी पार्टी अरेंज केली तू वाढदिवसाची. आता तू माझ्यासाठी एवढं सगळं करून राहिली तर म्हटलं आपणही करूया ना. आता सगळेजण जमलेच आहेत, तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अजून एक कार्यक्रम होऊन जाऊ दे. श्रेयस, ये ये पुढे ये. हा? तुमचा साखरपुडा आत्ताच उरकून टाकूया ना. व्हॉट आर यू सेइंग? साखरपुडा, एंगेजमेंट. कुणाची एंगेजमेंट? ऑफकोर्स तुझी आणि माझी. आरशात तोंड बघितलं स्वतःच? का करू तुझ्याशी एंगेजमेंट मी? कारण तू त्याच्यावरती प्रेम करते म्हणून. अहो ना, करते नाही प्रेम. हो म्हणजे हो ना. अरे हो काय हो? हो म्हणजे मिस शनाया, कसं आहे आता सगळ्यांना माहिती आहे ना तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणून हो म्हणतोय मी. मी काय म्हणतो राधिका, आता त्या दोघांचं ते ठरवतील ना एंगेजमेंटचं. हा, आपण कशाला त्यांच्या एंगेजमेंटच्या विषयात नाक खुपसायचं आपलं. हा, मी काय नागिक नाही खुपसून राहिल्या. ती सवय माझी नाही, ती सवय शन्याची. आणि साखरपुड्याचा निर्णय श्रेयसचा आहे. काय रे श्रेयस? ऑफकोर्स. मी काय म्हणतो शनाया, अगं, किती दिवस असं नुसतंच फिरत राहायचं, त्यापेक्षा पटकन साखरपुडा उरकून घेऊ, म्हणजे आपण लग्न करायलाही मोकळे. मला पंचांग बघता येतं. लग्नाचा मुहूर्त उत्तम काढून देतो मी. वा. हो, कसं आहे, एंगेजमेंटसाठी आजचा मुहूर्त खूप उत्तम आहे, नाही? हो ना, आणि आम्ही सगळे पण आलोच आहोत. श्रेयस, अंगठी आणली असणार आहे, लगेच घालून टाक आता. आणलीये ना. काँग्रेट शनाया, आज अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. एका चांगल्या मुलाबरोबर लग्न करायचा. आणि हो, आपल्या सोसायटीतच लग्न अरेंज करूयात काय? बेस्ट. हो, आणि ऑफिस स्टाफला सुद्धा बोलवायला विसरू नका. हो, आणि मेन्यू मीच डिसाइड करतो, चालेल ना? वा. अरे स्टॉप इट, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? मला या श्रेयसची एंगेजमेंट नाही करायची आहे. का? तुझं तो प्रेम आहे ना त्याच्यावर? अरे नाही, तुमच्या दोघांचा अफेअर चालू आहे तर नेहमी सांगत असतात. तसं काही नाहीये. म्हणजे तुमच्या दोघांचा अफेअर नाहीये? अगं नाहीये ग तसं काही. तुमच्या दोघांचा अफेअर नाही? काय बोलून राहिली तू शन्या? नाहीये माझा आणि श्रेयसचा अफेअर